बापरे, म्हणजे फडत लागेल म्हणते तर काय राव माणसं. राहूच्या वाट्याची पेन कुजून राहिली होती ती राहूला ती फक्त पोरांनी खाल्ली कालच नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकता पाठीमाग किती जबरदस्त आभाळ आलेलं आहे. हे बघा इकडं पण आणि इकडं पण. तुमच्याकडे आभाळ आहे का नक्कीच कमेंट करा. आणि मित्रांनो आमच्याकडे आभाळ आली की लाईन जाती आणि सगळीकडेच जाते मित्रांनो, पण आमच्याकडे जर गेली ना तर येतच नाही लवकर. आणि अक्षरशः आपली लाईन बऱ्याच वेळची गेली ती, आत्ताशी की आपली लाईन आली नंतर काय अजून आलाच नाही. बघूया आपण आला का नाही. अरे अंकल आला का रे? अजून पण नाही आला का? मग तू काय करायला आता? असं का? ए तर मित्रांनो बघा अजून अंकल आला नाही म्हणजे लाईट आत्ताशी काढली. हे बघा आणि अंकल अजून आलाच नाही, त्यामुळे काल पोरायला दादा तुला भूक लागली का रे? हे बघा दिदाला सुद्धा भूक लागली, दादाला सुद्धा भूक लागली. आणि काय केलंय अंकल दळण घेऊन येऊस तर पोराला दम निघाला म्हणून बघा काय करली. पण एकदा बापरे काय आहे का बघ. तर कल्पना करायला आता बोटव्याचा भात आणि हे बघा इकडं मसाला गिसला टाकला तिनं. आणि अंकल अजून पण नाही आला. ते तरी कसं आहे लाईनच नव्हती, आता शिक लाईन आली. मित्रांनो आमच्याकडे पाऊस पडला ना त्या लाईन येतच नाही, त्यामुळे कल्पना काय करायची रामला जिजाऊला एवढी भूक लागली त्यामुळे ही बोटव्याचा भात करायची. आता अंकलच तवा शिकत का आम्ही चलो वाटतं अंकल पाहते हे. अरे उशीर कसं का झाला एवढा? हा उशीर लाईट गेलती पुन्हा सरे वांदे कड पण टमाटर आणला का दळत? देखो इथं फुटत असतं का ते डब्बा आहे ते टीलचा. ओ अच्छा समज गई. देतो मुलं मी कवा थांबलो तिथं कवाची कवा एक तर टाइम लावला लाईट गेली कवाची. जास्त गर्दी होती काय? 7 वाजल्या गर्दी होती जास्त. गर्दी मग तिथे होते ना. काय रे? अरे रे उपासाची ते सगळं नसते खा. अरे अब्बा खाली नाही आणि मला तर दिली नाही. बापरे, म्हणजे फडत लागेल म्हणते तर काय राव माणसं. राहूच्या वाट्याची पेन कुजून राहिली होती ती राहूला ती फक्त पोरांनी खाल्ली कालच नाही. नाही. अरे तो खाली करतो खाल्ली नाही. बहुत खाली करायची. बचा हुआ है. सकाळी मित्रांनो बघू शकताय आमच्याकडे नाही का आभाळ परत आलंय. पुन्हा वाटतंय भयान पाऊस येतो काय म्हणून बघू शकता. इकडं आभाळ बघा इकडं सूर्य आहे आणि इकडं आभाळ तर इतकं आलंय भयान. परत मला तरी वाटतंय पाऊस येतो का काय म्हणून काम आहे. एकदम जबरदस्त आभाळ आलेलं आहे. आणि बघा ही आपली बच्ची कंपनी आहे, आपल्या दादाचे मित्र आहेत. आणि जिजाऊला बी लय भूक लागली आणि हे नर्सरीला शाळा जातच नाही. समज लागली मॅगी वाव. अंकलला बी लय भूक लागली आता बघा. नाही पण ते मला नाही आवडणार राव. तुम्ही तेवढं हे काय म्हणते नळापासून चौकोन इकडे यायला काय नाही मला नाही. मी राडा काय करायचं? निर्मळ करायचं काय झालं त्याला पाणी जायना ना खाली असं का? काढून नाही वाटत. तर मित्रांनो बघा आपलं इथं नाही का ही भाजीपाला ठेवायची जागा आहे ना, तर इथं काय झालंय हे वरून जे पाणी येतंय का हे लिकेज झालंय. खाली सगळं वास यायला आहे, पाणी यायला लागलंय. तर आता आपण हे काढणार आहे, बघू काय होतं तर. आणि त्याच्यात काहीतरी बसलेलं असं बहुतेक ऐकणार रे. तो काढत का सकाळी नाही का? बापरे. नाही काढू आपण. तर बघा कधी कल्पना करायचं. हे दळण चांगलं पीठ चांगलं दिलं बघ बरं एकदा. तेव्हा ठोकवते. बरं आहे का? तर आता बघा इकडं नाही का रेडी झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे त्याला बोटव्याचं भात तिखट खमंग वास येतो आहे ना. तर मित्रांनो चला आता आपल्याला नाही का बोटव्याचा भात खायचा आहे. सकाळी नाही का आपण शूटला गेलो लय लांब आणि थोडं काम बी होतं, त्यामुळे मित्रांनो जेवणच झालं नाही. त्यामुळे आता भूक लागलेली आणि कल्पना नाही का आता इकडे पोळ्या करणार आहे.
पोळ्या कर ना अंकल तुला हां भाकर खायची का हम तो चॉकलेट खाने वाले ये चॉकलेट खाए काय बाप चॉकलेट खायला का तू हे तू खाऊ नको त्याला मला खाल्लेत वाचलेच भारी आलं पण जाऊ दे आता जेवण करणार आहे का जेवण करणार आहे जेवण हा करणारे म्हणजे जेवण इतके भूक लागली पोटात चिवे म्हणजे काय रो मिस्टेक होई ते काय म्हणते त्याला कावळे वाढाले हा कावळे आणि मग हे खाय ना मग हे जे आपण केलं. पण मला आवडतच नाही मी येतच म्हणलं ये आवडत नाही मला ते मग आता काय कर माहितीये का हे पोळ्यासाठी आणि हे पोळ्या हे आपल्यासाठी आहे का नाही मग आज काय याची भाजी मग वाव मला शेपूची आवडते रा हा अशा भाज्या पाहिजे शेपूची मस्तपैकी वाव शेपूची मला लय आवडती भाजी यस लवकर लवकर बना मग चपात्या आणि तीन टिंबा लवकर उंडा इथं भुका लागल्या राव नाही का पोळ्या करणार आहे आणि पोळ्या केल्यानंतर भाजी करणार आहे का केली भाजी केली पुढे मित्रांनो ह्या पातेल्यामध्ये बघू शकता इकडे नाही का भाजी केलेली कल्पनाने हे बघा शेपूची भाजी आणि हे आता आपल्या मुलांसाठी बुरुड्याचा भात आणि इकडे आता पोळ्या करायला तर मित्रांनो चला आता आपण नाही का थोड्या वेळाने जेवणार आहे आणि तुम्ही पण जेवण केलं नक्की सांगा आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद.